की स्त्रियांचं मानसिक आरोग्य तर सर्वांनाच माहिती आहे, पण पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या हस्बंडला, तुमच्या मुलाला तुम्ही अंडरस्टँड करून घ्या की ॲज अ मेल त्यालाही काही ना काही इश्यू असणार आहेत, त्यालाही फिलिंग्स आहेत, त्यालाही इमोशन्स आहेत. त्याने आपल्यापाशी येऊन शेअर केलं पाहिजे. मग शेअर करण्यासाठी तो बोलत नाही हा प्रश्न नाही. तुम्ही किती त्याला तेवढं कम्फर्टेबल करताय, तुम्ही किती तुमच्या साईडने त्याला तेवढं अप्रोच करताय की त्याने येऊन तुमच्याशी बोललं पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं. प्रत्येकालाच आपले आपले प्रॉब्लेम मोठे असतात. सो मला असं वाटतं की पुरुषांनी थोडं एक्सप्रेस व्हावं. मग मानसिक आरोग्याला सामोरं जाणं असेल, मग ॲडिक्शनकडे वळणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी पुरुषांमध्ये दिसून येतात स्ट्रेसमुळे. जनरली ॲडिक्टेड लोक खूप असतात. सो मग ह्याला काय कारणीभूत आहे? म्हणजे हीच गोष्ट कारणीभूत आहे का? की ॲडिक्शनची पण तशी भरपूर कारणं आहेत. सगळ्यात मोस्ट रोल प्ले करतं तर हे कारण की बाबा एक्सप्रेस नाही होऊ शकत आहे, कोणाला शेअर नाही करू शकत आहे. मग मी ड्रिंक केलं की मला किक बसते, मी स्मोक केलं की मला किक बसते आणि मी सगळं बोलून टाकतो, मग बरं वाटतं मला, म्हणून मग अल्कोहोलकडे वळणं, मग स्मोक करणं. स्मोक केल्यावर मला क्लॅरिटी मिळते, असं पुरुषांचं असतं की मला विचारांना क्लॅरिटी मिळते. बट हे कोपिंग चांगलं नाही. इनडिरेक्टली तुम्ही काय करता की एक्सटर्नल रिसोर्सेस तुमच्या बॉडीमध्ये टाकता. आता पुरुषांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जे आहेत, सो त्याची कारणं हे सगळे आहेत का? हो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण नाही म्हणू शकत की फक्त पुरुषांमध्येच, स्त्रियांमध्येही आहे. अच्छा. आता एक्स्ट्रा मॅरिटलची कारणं तशी भरपूर आहेत. जसं की बघायला जाल तर एक्सप्लोअर करायची आहे, माझा पार्टनर मला सॅटिस्फाय करत नाहीये किंवा माझी पार्टनर मला सॅटिस्फाय करत नाहीये, म्हणून एक आहे. दुसरी गोष्ट अंडरस्टँडिंग खूप पुअर झालेलं आहे. बेसिकली मला असं वाटतं की कपलने, नवरा बायकोने तरी ॲटलिस्ट त्यांच्या डिस्कशन केलं पाहिजे, जे की केलं जात नाही. जेन झी बद्दल जर आपण बोलायला गेलो तर बहुतांश प्रमाणात आजकालची मुलं डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टीला सफर होत आहेत. सो याची कारणं भरपूर सारी आहेत. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना कळतच नाही की सिच्युएशन कशा हँडल करायच्या. त्याच्यामुळे मग एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टींकडे खूप जास्ती वळलं जातं. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये वाद झाले म्हणून थर्ड पर्सन मला ती वार्मथ मिळते म्हणून मी तिकडे जाणं, हे खूप चुकीचं आहे. हे कोपिंग न ठेवता की जो हक्काचा पर्सन आहे त्याच्याशी मी बोलेल, त्याच्याशी सॉर्ट करेल आणि मी पुढे माझं रिलेशन कंटिन्यू करेल, याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. बेसिकली रिलेशनशिप तुटणं किंवा डायव्होर्स होणं याचे काय कारण आहेत? आजकाल म्हणजे आत्ता बघायला गेलं तर रिलेशनशिप इश्यू किंवा लवकर डिवोर्स होणं हे खूप सारे लोक सफर करत आहेत आणि माझ्याकडे भरपूर असे प्रॉब्लेम्स घेऊन लोक येत आहेत. सो रिलेशनशिप तुटण्यामागे किंवा डिवोर्स होण्यामागे मला वाटतं की अंडरस्टँडिंग खूप कमी पडते. मग ठीक आहे, माझं ह्याच्यासोबत पटत नाहीये, मी ब्रेकअप करते किंवा मी डिवोर्स घेते, कारण की मला कोणीही मिळू शकतं, मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी सगळं कमवलंय. हे सेम गोज मेल अल्सो आणि फिमेल अल्सो, दोघांमध्ये झालंय. बट फक्त पैसाच पुरेसा आहे का? तर नाही. सो मॅडम, तुम्हाला काय वाटतं ॲज अ सायकोलॉजिस्ट की डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे खरंच सोल्युशन आहे का? राईट. सो मी म्हणेल की डिवोर्स करणं हा किंवा डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे सोल्युशन नाहीये. खरी कसरत तर तिथे आहे की ते नात्याला टिकवणं, राईट, त्याच्यावरती काम करणं. ठीक आहे, तुम्ही तुमचे 100% देऊनही वर्कआउट नाही होते तर मग तुम्ही डिवोर्स घेऊ शकता. 5 वर्ष 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि आता त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचे किंवा ते पडलेत, ब्रेकअप झालं. सो मग ते कसं काय, म्हणजे ते मूव्ह त्यांनी कसं व्हायला पाहिजे किंवा न होण्याचे काय कारण आहे? मला एक म्हणायचं की तुम्ही ऍक्सेप्ट करा की आता हे झालं, राईट, आता तो पार्टनर माझ्यासोबत नाहीये, समहाऊ काहीतरी इश्यू झालेत. काही लोकांना 2-3 महिने लागतात, काही लोकांना 4 महिने, 6 महिने, काही लोकांना वर्षही लागतात, राईट. जरीही तुम्ही मूव्ह ऑन झालात तरी त्या आठवणी पुसता येत नाही, राईट. तर मी म्हणेल की त्याच्याकडे तुम्ही एक पॉझिटिव्ह लुकआउट दिलात त्या पर्सनला. आता ठीक आहे, व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल, ब्रेकअप झालाय म्हणून त्याच्या निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवल्या तर ते जास्ती त्रास देणार. पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि पुढे मूव्ह ऑन व्हा. बऱ्याच घरांमध्ये स्त्रिया नाही कमवत, फक्त पुरुषच कमवतात. मग त्या पुरुषावरती काय काय बर्डन्स येतात? पुरुषांवरती फायनान्शियल बर्डन्स खूप येतात, सोसायटल प्रेशर असतो, त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक पर्सनच्या एक्सपेक्टेशन फुलफिल करायचे आहेत. मग एक्सपेक्टेशन नॉमिनल नसतं. पुरुषांचं मानसिक आरोग्य खरंच त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. सो मग एक चांगलं मानसिक आरोग्य किंवा एक संतुलित आरोग्य राहण्यासाठी काय केलं पाहिजे पुरुषांनी? मी म्हणेल की सगळ्यात आधी एक्सप्रेस व्हायला शिका. तुमचे जे इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटतंय रडावं तर रडा.
नमस्कार, मी सारिका भुतारे. सो आज द सारिका शोमध्ये ऐकूया नवीन काही या थीमप्रमाणे आज आपल्यासोबत आहेत निकिता जगताप मॅडम. सो त्या रजिस्टर सायकोलॉजिस्ट आहेत आणि मागच्या 5 वर्षांपासून त्यांनी अविरत मेहनत घेतलेली आहे आपल्या पुण्यातल्या आणि बहुतांश लोकांना मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग करण्यामध्ये. सो त्यांचं निकिता जगताप काउन्सिलिंग क्लिनिक आहे पुण्यामध्ये आणि कोथरूड लोकेशनला. सो मॅडम तुमचं खूप खूप वेलकम Thank सारिका you. शो या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आहे. याच प्लॅटफॉर्म थ्रू मी बऱ्याचशा लोकांना हेल्प करू शकेल, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. सो त्यासाठी खरंच थँक्स अ लॉट. सो मॅडम मला हे सांगा की आज माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे क्वेश्चनची आणि मला खूप सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सो त्याआधी मी फोकस करेल फ्रेशर्सवरती. सो मॅडम मी जे एक्सपिरियन्स केलं किंवा मी जे पाहिलं की जे झेड जनरेशन आपण जे म्हणतो, सो मग त्यांच्यामध्ये एवढी अँझायटी असेल किंवा त्यांच्यामध्ये जे काही प्रेशराईज त्यांचं जे काही असेल तर ते हे कशामुळे किंवा म्हणजे त्याला नेमके काय कारण आहेत आणि त्यावरचं सोल्युशन काय आहे? जेन झी बद्दल जर आपण बोलायला गेलो तर बहुतांश प्रमाणात आजकालची मुलं डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टीला सफर होत आहेत. सो याची कारणं भरपूर सारी आहेत. सो आपण वन बाय वन जाऊयात. सगळ्यात पहिलं मॅटर करतं पॅरेंटिंग. आजकालचे पालक खूप जास्ती पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मुलांना घेऊन की बाबा त्याला थोडंसं जरी लागलं तर त्याला कसं लागणार नाही याची ती काळजी घेतात. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड केली जाते, जसे की गॅजेट्स असतील, रिमोटवरच्या गाड्या, मोठमोठ्या गाड्या किंवा मोबाईल फोन्स, या सगळ्या गोष्टींचा लवकर ॲक्सेस दिला जातोय आणि त्याच्यामुळे त्यांना स्ट्रगल हे माहिती नाही आहे. ती गोष्ट मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं हे त्या मुलांना आईबाबा कळून देत नाही. त्याचबरोबर त्यांना कुठेही पडू देत नाही. मग ते एज्युकेशनच्या बाबतीत असेल, फेल्युअर त्यांना डायजेस्ट होत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे सिच्युएशनपासून ते पळणं शिकतात की सिच्युएशन फेस करण्यापेक्षा इट्स बेटर की मी पळून जातो, मला नाही त्या सिच्युएशनला जमत आहे किंवा तिकडे मला खूप त्रास होतोय, तर मग ते अवॉइड केलं जातं. मग जसं की एक्झाम्स असतील, एक्झामच्या वेळी प्रेशर येतो, प्रेशरमुळे एन्झायटी क्रिएट होते, मग एन्झायटी होते मग मला एक्झामच द्यायची नाही आहे किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे मग मी तिकडे जाणारच नाही. मग सिच्युएशनपासून पळणं हे खूप लवकर मुलं शिकतात आणि मुलांना त्रास होतोय म्हणून आई बाबा ठीक आहे तू नको करूस हा अजेंडा पाळतात. मग त्याच्यामुळे काय होतं की मुलांना कळतच नाही की सिच्युएशन कशा हँडल करायच्या. त्याच्यामुळे मग एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टींकडे खूप जास्ती वळलं जातं. त्याचबरोबर स्ट्रेसला मॅनेज कसं करायचं, जे कोपिंग मेकॅनिझम आपले असतात ते बॅलन्स करता येत नाहीत. हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे. तसं बघायला गेलं तर स्क्रीनिंग टाईम, खूप साऱ्या गोष्टी लवकर ॲक्सेस मिळतोय त्यांना, त्याच्यामुळे नको त्या गोष्टी बघितल्या जातात किंवा निगेटिव्हिटीकडे जास्ती फोकस केला जातो. त्याच्यामुळे मग त्यांना खूप जास्ती त्रास होतो. मग ते नाही डील करू शकत अकॅडमिक लेवलला, डे टू डे लाईफमध्ये आणि त्याच्यामुळे खूप जास्ती प्रेशर, आईबाबांचं ओव्हर पॅरेंटिंग, या सगळ्या गोष्टींमुळे मुलं डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टींकडे वळतात असं मला वाटतं. अच्छा मॅडम, मी हे खूप जवळून ऑब्झर्व केलं आहे की जे नुकतेच फ्रेशर किंवा ग्रॅज्युएट्स जे असतात तर ते ब्रेकअप नंतर मूव्ह ऑन व्हायला खूप वेळ घेतात. म्हणजे 5 वर्ष 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि आता त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचे किंवा ते पडलेत, ब्रेकअप झालं. सो मग ते कसं काय, म्हणजे ते मूव्ह ऑन त्यांनी कसं व्हायला पाहिजे किंवा न होण्याचे काय कारण आहे? ओके, बट ऑब्वियस आहे 4-5 वर्ष एका पर्सन सोबत राहणं म्हणजे त्याची सवय झालेली आहे, बरोबर. रोज बोलणं, भेटणं, त्याच्या गोष्टी आवडीनिवडी समजून घेणं आणि एक हक्काचा पर्सन ज्याच्याशी मी शेअर करू शकतो. ऑल ऑफ सडन ब्रेकअप होतं आणि मग बोलायला कोणी नाहीये, त्याच्या आठवणी येतात आणि मग मूव्ह ऑन होणं खूप डिफिकल्ट जातं. आय नो की डिफिकल्ट जातं, बट मला एक म्हणायचं की तुम्ही ॲक्सेप्ट करा की आता हे झालं, राईट. आता तो पार्टनर माझ्यासोबत नाही आहे, समहाऊ काहीतरी इश्यू झालेत. काही लोकांना 2-3 महिने लागतात, काही लोकांना 4 महिने, 6 महिने, काही लोकांना वर्षही लागतात, राईट. जरीही तुम्ही मूव्ह ऑन झालात तरी त्या आठवणी पुसता येत नाहीत, राईट. तर मी म्हणेल की त्याच्याकडे तुम्ही एक पॉझिटिव्ह लुकआउट दिलात त्या पर्सनला. आता ठीक आहे, व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल, ब्रेकअप झालाय म्हणून त्याच्या निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवल्या तर ते जास्ती त्रास देणार. पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि पुढे मूव्ह ऑन व्हा की ठीक आहे आता झालं. मी एकाच जोकवरती वर्ष हसू शकत नाही, जे म्हटलं जातं रियालिटीमध्येही तेच आहे की एकाच दुःखावरती मी रोज रडू शकत नाही, बरोबर. सो ब्रेकअप प्रत्येकाच्या आयुष्यात होतो, पण त्याला आपण कसं डील करतो हे खूप मॅटर करतं. मग कसं डील करायचंय,
तुम्हाला वाटतंय ब्रेकअप झालाय, शेअर करा कोणासोबत तरी, डिस्कस करा तुमचे थॉट्स, बरोबर, विचार डिस्कस करा की मला त्रास होतोय, मूव ऑन नाहीच होत आहे ते, प्रोफेशनल हेल्प घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲक्सेप्टन्स, की आता हा पर्सन आपल्या लाईफमध्ये नाही आहे, राईट, तर मलाही पुढे गेलं पाहिजे. आणि का नाही आहे, कशासाठी नाही आहे, आपलंही काहीतरी चुकलेलं आहे, त्याचंही काहीतरी चुकलेलं आहे. जसं की मी म्हणेल की 100% कोणीच बरोबर नसतं, टाळी एका हाताने वाजत नाही. जर ब्रेकअप झालाय तर 50% स्वतः तुम्ही जबाबदार आहात, 50% समोरचा पर्सन जबाबदार आहे, बरोबर. एकतर मग बसून सॉल्व्ह करा, सॉल्व्ह होत नाहीये तर मग ब्रेकअप झालंय, ब्रेकअप झाल्यावरती पॉझिटिव्ह आउटलुक ठेवा. काही गोष्टींमध्ये स्वतःला रमवणं गरजेचं आहे. ते फिलिंग्स जे आहे की ब्रेकअप झाले, मला रडायला येते, ते पण एक्सपिरियन्स करा. ते दाबून ठेवलं तर ते जास्ती त्रास होणार आहे. मग कोपिंग असतात, कोपिंग म्हणजे की आपण कसं डील करतोय त्याला. म्हणून मग ड्रिंक करणं, स्मोक करणं, सुसाईड करणं, सॅड सॉन्ग ऐकणं, राईट. या गोष्टीने काय होतं की आपण त्यातून बाहेर नाही पडत, अजून त्यात अडकतो. सॅड सॉन्ग ऐकले की माझ्यासोबत कसं इनजस्टिस झाला हे मला आठवतं, बरोबर, मग मला रडायला येतं. आणि मग आपण रडलो किंवा ते सॅड सॉन्ग ऐकलं की आता सोशल मीडिया ते एवढं फास्ट झालेलं आहे, तुम्ही एक सॅड रील बघितली की एन नंबर ऑफ सॅड रील्स येतात आणि त्याच्यातले जे काही कंटेंट असतात ते बरोबर मला मॅच होतात, कारण की मी ते कोरिलेट करते. मग आपण शुअर होतो की माझ्यासोबतच खराब घडलंय, निगेटिव्ह घडलंय. एक्झॅक्टली, माझ्यासोबतच निगेटिव्ह घडलंय, पण समोरच्या पर्सनच्याही बाबतीत घडलंय, बरोबर. जे काही झालं, आता मला पुढे गेलं पाहिजे. मी त्याच्यात अडकून स्वतःला खूप डॅमेज करून घेण्यात पॉईंट नाहीये, बरोबर. हे कधी ना कधी होणारच होतं. जर तुम्हाला नाही तुमचं रिलेशन कंटिन्यू करता आलंय, समहाऊ काही रिझन असतील म्हणून ब्रेकअप झालंय, तर ठीक आहे. त्याच्यातून तुम्ही काय शिकता हे खूप गरजेचं आहे. लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. जसं की मी माझ्या लास्ट पॉडकास्टमध्येही म्हटलं होतं की तुमचं आयुष्य याच्यावर नाही ठरत की तुम्ही कसं बिहेव करता. तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही काय शिकलात आणि ते घेऊन तुम्ही कसे पुढे जाताय याच्यावरती तुमचं आयुष्य ठरतं. कारण की ब्रेकअप एकदा होणार आहे, दोनदा होणार आहे, तीनदा होणार आहे, वी नेव्हर नो किती वेळा होणार आहे. पण जर पहिल्या ब्रेकअपमधनं तुम्ही काहीतरी शिकताय तर मला असं वाटतं की नेक्स्ट ब्रेकअप होणंच शक्य नाही. तर जे काही आपल्या बाबतीत घडतंय ते माझ्याच बाबतीत वाईट घडलं असं नाहीये. हा, घडलं, वाईट झालं, बट ठीक आहे, याच्यातून मी काय शिकले आणि मी आता पुढे कसं गेलं पाहिजे याच्याकडे फोकस केला पाहिजे. आणि मी एक स्ट्रिक्टली सांगेल की ज्या लोकांचे किंवा ज्या मुलांचे ब्रेकअप झाले, सॅड सॉन्ग ऐकू नका, सॅड रील्स बघू नका, मोस्टली स्वतःवरती फोकस करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि गोलकडे फोकस करून पुढे जा. आणि मॅडम, मी हे पण ऑब्झर्व केलंय की खूप वेळा म्हणजे ज्यावेळेस ते नॉर्मली आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो तर स्कूलमध्ये एक बेसिक लेवलचं एज्युकेशन असतं, आपण त्याच्यामध्ये टॉपर असतो. सो मी हे ऑब्झर्व केलं की ज्यावेळेस लोक तालुका प्लेस, त्यानंतर जिल्हा प्लेसला जातात, जसं की एक असेल आपलं 11th-12th असेल, त्यानंतर डिग्री असेल, सो तिथे पण हा चॅलेंज फेस होतोय का? म्हणजे तुमच्याकडे अशा किती केसेस येतात की ज्यांच्यामध्ये बाबा मला कमी मार्क पडले म्हणून तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो? हो, असे भरपूर केसेस माझ्याकडे येतात किंवा अशा भरपूर मुलं आई वडील घेऊन येतात की ह्याला कमी मार्क्स पडले आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेलाय किंवा त्याला ते फेल्युअर नाही डायजेस्ट होते. मोस्ट प्रोबॅबली पेरेंट्सच खूप जास्ती मार्कांच्या मागे पळतात, जे नंबर असतात त्याच्या मागे पळणं. आणि त्याचबरोबर मुलंही, कंपॅरिझन वाढलेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की एवढे मार्क्स पडले तर मला चांगलं कॉलेज मिळेल, राईट. त्याच्यानंतर चांगलं कॉलेज मिळेल तर मी चांगलं काहीतरी परस्यू करू शकेल आणि त्याच्यानंतर मग मला चांगला जॉब मिळेल, राईट. हे सगळं म्हणजे काय म्हणता येईल की कॉम्पिटिशनच्या मागे पळणं, मार्कांच्या मागे पळणं. मोस्ट प्रोबॅबली असं झालं की प्रॅक्टिकलपेक्षा रट्टा मारणं, मार्क्स पाडणं आणि पुढे जाणं हे मुलांमध्ये आलेलं आहे. आणि मग मार्क्स नाही पडले चांगले, खूप स्टडी केलाय, रात्रंदिवस जागून स्टडी केलाय, पण मला मार्क्सच नाही मिळाले, म्हणून मग डिप्रेशनकडे जाणं हे प्रमाण खूप जास्ती झालंय. मग डिमांडिंग पेरेंट्स पण आहेत, त्याचबरोबर सोसायटी पण आहे. प्रत्येक कॉलेजचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे की एवढे एवढे पर्सेंटेज असतील तर त्याला तिथे ॲडमिशन मिळणं, आणि तो क्रायटेरिया असणं पण गरजेचं आहे. नाहीतर मग प्रत्येकालाच मोठ्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळणं आणि त्याच्यामुळे मग डिफिकल्टीज, एज्युकेशन सिस्टीमलाही डिफिकल्टीज येतात. सो त्यामुळे काय होतंय की मुलं मार्कांच्या मागे जास्ती पळतात आणि मग ते मार्क्स नाही मिळाले की मग ते डायजेस्ट होत नाही की बाबा ठीक आहे, मला जर आत्ता नाही मार्क्स पडले चांगले तर मी पुढे मिळवू शकतो, अजून मेहनत घेऊ शकतो. याचा अर्थ काय होतो, मला मार्क्स कमी पडलेत म्हणजे माझी मेहनत कुठेतरी कमी पडली. हे एक्नॉलेज न करणं आणि सतत कम्पेअर करणं
स्वतःची लाईफ दुसऱ्यासोबत. मग माझ्या फ्रेंडला एवढे मार्क्स पडले, मग मला कमी पडले. दॅट डझंट मीन की तू कुठे कमी पडलायस किंवा तो कुठे कमी पडलाय. त्याने त्याची मेहनत घेतलेली आहे, तू तुझी मेहनत घेतलेली आहेस, बरोबर. बट कुठेतरी आपलं अजून स्मार्ट वर्क कमी पडलंय, त्याच्यामुळे मार्क्स कमी पडलेत. तर हा पॉझिटिव्हनेस नाहीये मुलांमध्ये, हे पॉझिटिव्ह थिंकिंगच नाही. त्याच्यामुळे मग काय होतंय की मला मार्क्स नाही पडलेत, मग मुलं पण तिकडे कम्पेअर करतात किंवा मग हुशार मुलांचा ग्रुप असतो, त्यानंतर कमी मार्क्स वाल्यांचा असतो आणि एक बॅक बेंचर्सचा असतो की जे नापास झालेले आहेत, जे ड झालेले आहेत. मग यांच्यामध्ये एकमेकांना चिडवणं असेल किंवा मग काही वेळेस टार्गेट करणं असेल, ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मुलं मार्कांच्या मागे जास्ती पळतात की कधी कधी पेरेंट्स पण म्हणतात हुशार मुलांच्यात राहायचं, जे स्कूलमध्ये हुशार आहे त्यांच्यासोबतच राहा किंवा कॉलेजमध्ये जे हुशार आहेत त्यांच्यासोबतच राहा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, डिमांडिंग जी हुशार मुलं आहेत त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड पण मॅटर करतं, बरोबर, की त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्यांना म्हणजे काय म्हणतात की एक रिवॉर्ड म्हणून मग तुला फोन दिला जाईल, तू एवढे मार्क्स, बरोबर, राईट. मग काय होतं की मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा किंवा त्याची फॅमिली अफोर्ड नाही करू शकत, मग तिकडे कम्पॅरिझन होतं. आता मी एवढे मार्क्स पाडले तर मला तुम्ही फोनही नाही घेऊन देत आहे, मग त्याच्यासाठी हट्ट करणं, मला आयफोनच हवं आहे, मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे. आणि त्याच्यामुळे मग या गोष्टींमुळे पण, एक्सपेक्टेशन्समुळे पण मुलं डिप्रेशनकडे जात आहेत, एन्झायटीकडे जात आहेत, इंटरपर्सनल रिलेशनशिप खराब होत आहेत या सगळ्यांमुळे. सो येस, मार्कांमागे पळण्यामुळे मुलांना खूप सारं डिप्रेशन आणि या गोष्टींना फेस व्हावं लागतं असं मला वाटतं. सो मॅडम, ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही काय रिकमेंड कराल? म्हणजे समजा आता हाच व्हिडिओ जर पालक म्हणून कोणी बघत असेल तर काय करेक्ट एज आहे की पालकांनी मुलांना मोबाईल दिला पाहिजे? ओके, करेक्ट एज आपण असं नाही म्हणता येणार, बिकॉज याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. मोबाईल वापरूच नाही असंही नाहीये आणि किती वापरावं ह्याला लिमिटेशन्स असले पाहिजेत. जसं की मोबाईल झालं, युट्यूब झालं, या सगळ्या गोष्टी बघणं पण गरजेचं आहे, बट किती प्रमाणात आणि तुम्ही काय कॉन्टेंट बघताय हे खूप मॅटर करतं, राईट. कारण की बऱ्याचशा गोष्टी आपण इंटरनेट थ्रूही शिकतो, बट त्या कितपत खऱ्या आहेत तिथं बॅलन्स करता आला पाहिजे. जर आता आपण एखादं काही आजार असेल त्याच्याबद्दल आपण सर्च केलं की ती इन्फॉर्मेशन आली की मग आपण स्वतःला क्रायटेरियाच लावतो, बट ॲक्च्युली तो आजार तसाच आहे का? जर यूट्यूबच किंवा गुगलच आपल्याला सगळं सांगते तर आपल्याला एज्युकेशन घ्यायची गरज नाही, आपण तिकडूनच डिग्री घेतली असते, राईट. सो ते तितकं खरं नाहीये. 50% तुम्ही त्याच्यावरती ट्रस्ट ठेवू शकता, बट 50% रॅशनलाइज थिंकिंग पण असणं गरजेचं आहे. सो करेक्ट एज मी नाही म्हणणार, फक्त लिमिटेशन्स असले पाहिजेत फोन देण्याला आणि त्याच्यात तुम्ही किती कॉन्टेंट बघताय हे खूप मॅटर करतं. सो आपल्याला अवेअरनेस पण असायला हवा की करंट याच्यामध्ये काय सुरू आहे, जनरेशन किंवा करंट लाईफ, करंट अफेअर्स काय सुरू आहेत हे बघणंही गरजेचं आहे. तितकंच तिकडे फिल्टरही लागला पाहिजे, मेंटल फिल्टर जो असतो की कितपत पॉझिटिव्ह गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत आणि कितपत निगेटिव्ह गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता हा फिल्टर कसा लागणार, ॲटोमॅटिक लागणार का? तर नाही, हे पेरेंट्सचं काम आहे, पालकांचं काम आहे की त्यांना शिकवणं की कुठल्या गोष्टी तुझ्यासाठी हेल्पफुल आहेत. आता शिकवणं म्हणजे काय, तर तिकडे हेल्दी कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलासोबत किती कम्युनिकेट करताय आणि कुठल्या टॉपिकवरती डिस्कशन करताय हे पण खूप मॅटर करतं. सो हे सगळं ओव्हरऑल मी म्हणेल की बॅलन्स असेल तर गोष्टी व्यवस्थित वर्कआउट होतील. सो पालकांनी पण मुलांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष देणं दॅट डझंट मीन की सगळ्याच गोष्टी पुरवणं. त्यांनी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे मुलांसोबत. मग कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळे टॉपिक काढणं, तू आज दिवसभर काय केलंस, बरं तू फोनमध्ये काय बघितलंस, मग त्याच्यावर तुला काय वाटतंय, हे डिस्कशन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. सो आता जसं की मी काय एक्सपिरियन्स केलं आहे की आता हे जे फ्रेशर आहेत तर ते बऱ्यापैकी ना अभ्यासात मागं पडलेले असतात आणि ते कारण कुठेतरी त्यांना कारणीभूत असतं की बाबा मला आता जॉब मिळत नाही. सो मग हे बेसिकली अभ्यासातच मागं पडण्याचे काय कारण आहेत? अभ्यासात मागं पडण्याची कारणं भरपूर सारी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की जे काही तुमचे गोल तुम्ही डिसाईड केले त्याच्यावरती स्टॅबिलिटी नाही आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे त्या गोष्टीमध्ये. तिकडे खूप जास्त अप्स डाऊन्स आले की मी हे सोडून देतो, मी दुसरं करतो, कारण की मला आता हे जमत नाही. कष्ट करावं किंवा स्ट्रगल करावं हे त्यांच्यामध्ये नाहीच आहे, राईट. आजकाल सगळ्यांना इझी मनी हवं आहे, मग त्यामुळे लवकर जॉब मिळणं आणि लवकर पेमेंट आहे, पैसे मिळणं हे मेन मोठं आहे. पण ते जॉब मिळण्यासाठी तुमच्याकडे ते स्किल्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ती स्टॅबिलिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉलेज जे काही तुम्ही गेन केलेलं आहे अकॅडमिक लेवलला ते प्रॅक्टिकली तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. फक्त मार्क्स मिळवणं नाही तर ते प्रॅक्टिकली पण यूज करणं, आणि ज्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये ते यूज करता येत आहे तर तुम्हाला तो जॉब मिळणार आहे, बरोबर. त्यासाठी कन्सिस्टन्सी गरजेची आहे. जे काही फील्ड तुम्ही निवडले त्याच्यात तुम्ही स्वतः इंटरेस्ट डेव्हलप करणं गरजेचं आहे. एका लिमिट नंतर सगळे स्टक होतात,
बरोबर. कुठल्याही फील्डमध्ये झालं तर स्टकची कारणं काय आहेत, मग नवीन स्किल अपग्रेड करणं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आजकालच्या फ्रेशर्स मुलांना. बेसिकली रिलेशनशिप तुटणं किंवा डायव्हर्स होणं याचे काय कारण आहेत? हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आजकाल म्हणजे आत्ता बघायला गेलं तर रिलेशनशिप इश्यू किंवा लवकर डिवॉर्स होणं हे खूप सारे लोक सफर करत आहेत आणि माझ्याकडे भरपूर असे प्रॉब्लेम्स घेऊन लोक येत आहेत. सो रिलेशनशिप तुटण्यामागे किंवा डिवॉर्स होण्यामागे मला वाटतं की अंडरस्टँडिंग खूप कमी पडते, एकमेकांना समजून घेणं खूप कमी पडतं आहे. त्याचबरोबर ॲक्सेसेबल गोष्टी खूप जास्ती आहेत. मी म्हणेल की ॲक्सेसेबल गोष्टी म्हणजे की स्त्रियाही शिकलेल्या आहेत, पुरुषही शिकलेले आहेत, बाहेर पडतात, इंडिपेंडेंट झालेले आहेत. इंडिपेंडेंट विचारांनी झाला आहे, पण तुम्ही इंडिपेंडेंट तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये आहे का हे बघणं पण गरजेचं आहे. आता इंडिपेंडेंट झालं म्हणजे मी फायनान्शियली स्टेबल झाली, मग ठीक आहे, माझं ह्याच्यासोबत पटत नाही आहे, मी ब्रेकअप करते किंवा मी डिवोर्स घेते, कारण की मला कोणीही मिळू शकतं, कारण मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी सगळं कमवलं आहे. हे सेम गोज मेल अल्सो आणि फिमेल अल्सो दोघांमध्ये झालं आहे. बट फक्त पैसाच पुरेसा आहे का, तर नाही. ती अंडरस्टँडिंग, तुम्ही त्या नात्यावरती 10-15 वर्ष घालवलेले आहे, तेवढेच तुम्ही एकमेकांना डीपर डाऊनमध्ये ओळखताय, बरोबर, म्हणजे खोलवर जाऊन एकमेकांना जाणताय. तीच प्रोसेस तुम्हाला दुसऱ्यासोबत करणं डिफिकल्ट जाणार आहे. हे झाला एक पॉईंट. दुसरी गोष्ट, सुरुवातीला जे नातं असतं त्याच्यात गोडवा असतो, तो शेवटपर्यंत टिकत नाही. त्याची पण भरपूर कारणं आहेत, कारण की सुरुवातीला जर मला एका मुलीला प्रेमात पाडायचं आहे किंवा मला ती आवडते, तर तिच्यासाठी मी खूप 100% एफर्ट्स घेतो. ते एफर्ट सुरुवातीला असतात आणि ते एफर्ट्स बघून ती मुलगी हो म्हणते, बरोबर, मुलाला किंवा लग्न करण्यासाठी, बरोबर. पण ते एफर्ट्स जे आहेत ते कंटिन्यू राहत नाहीत, कन्सिस्टन्सी राहत नाही. एका काही काळानंतर आपण पार्टनरला ग्रँटेड पकडतो, राईट. ग्रँटेड पकडलं जातं, जसं की आता ठीक आहे, ही माझीच आहे, नाही कुठे जाणार आहे, राईट. त्यामुळे एफर्ट्स आपण कमी घेतो. पण मुलीने जे सुरुवातीला बघितलेलं असतं तेच तिच्यासाठी तिचा पार्टनर खरा असतो, बरोबर. पण मग नंतर तिला एक एक असे पडदे उलगडत जातात की बाबा तेव्हा तो हे करत होता, आत्ता हे करत नाहीये, मग तेव्हा त्यानं ते केलं म्हणून मी हो बोलले, पण ॲक्च्युअल त्याचं रूप आता हे, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं की एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होणं, कम्युनिकेशन गॅप येणं, मग त्याच्यामुळे लाईकनेस चेंज होतात डे बाय डे, विचार आपले जुळत नाही आहेत, मग त्याच्यावरती बसून डिस्कशन होत नाही. तू मला पटत नाही आहेस किंवा माझं तुझं पटत नाही, मग आपण सेपरेट होऊ, कारण की वाद होत आहेत. पण वाद होण्यामागे रूट कॉज काय आहे हे बघणं गरजेचं आहे. सेम गोज विथ फिमेल. ज्यावेळी ती नवीन प्रेमात असते तेही खूप एफर्ट्स घेते, मुलाला गिफ्ट देते, त्याला समजून घेते, त्याचे प्रॉब्लेम काय आहेत हे जाणून घेते, पण तीही कालांतराने पुढे जाऊन त्याला ग्रँटेड पकडते की हा काय, हा माझाच नवरा, हा कुठे जाणार आहे, बरोबर. आणि मग याच्यामुळे काय होतं ना की मतभेद खूप जास्ती होतात, समजून घेत नाहीत. जर तुमचं एखाद्या टॉपिकवरती पटत नाही, शांत बसून ऐकून घेणं, डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. ते केलं जात नाही आणि त्याच्यामुळे मग डिवॉर्स होणं, ब्रेकअप होणं या गोष्टी खूप जास्ती वाढल्यात. आता ब्रेकअपचं प्रमाण आजकाल यंग जनरेशनमध्ये खूप आहे. बघायला जाऊ तर जेनझेमध्ये बघायला गेलं, जसं फ्रेशर्स तुम्ही म्हटलात की खूप सारे टर्म्स आलेत, बेंचिंग, घोस्टिंग, सिच्युएशनशिप, म्हणजे की हे रिलेशनशिपचे टाईप्स आहेत, प्रकार यांनी नव्याने तयार केलेले आहेत. पूर्वी असं होतं की पूर्वी म्हणजे बघायला झालं, आपले आई वडील झालं की लग्न करून दिलं, याच माणसासोबत आयुष्य काढायचं, बरोबर. ते मॉरल्स होते, ते इथिक्स होते, ते रूल होते, त्यामुळे अंडरस्टँड करून घेणं होतं. आता तसं नाही. तुझं माझं पटत नाही, समोरच्याने आरे केलं तर मी कार्य करणारच, मी गप्प बसणार नाही. बट ठीक आहे, गप्प तर नाहीच बसलं पाहिजे, बट जर आरे केले तर कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे हेही समजलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे खूप जास्ती ब्रेकअपचं प्रमाण, रिलेशनशिप इश्यू, त्याचबरोबर ते आपण बघायला जाऊ तर डिवॉर्स, हे प्रमाण खूप जास्ती सगळ्यांमध्येच आत्ता वाढलेलं आहे. जेनजीस नाही म्हणता येणार, आजकालच्या सगळ्याच कपलमध्ये हे प्रॉब्लेम्स खूप सफर होताना मला दिसतात. सो मॅडम, तुम्हाला काय वाटतं ॲज अ सायकोलॉजिस्ट की डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे खरंच सोल्युशन आहे का? अजिबातच नाही. मी जसं तुम्हाला मग काय केलं पाहिजे? येस, मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण सिच्युएशन पासून पळतो, हे पळवाट आहे. तुम्ही जरी आत्ता डिवोर्स घेतला किंवा तुम्ही आत्ता ब्रेकअप केलं तरी ही सिच्युएशन पुढे येणार आहे, राईट. तुम्ही कुठल्याही पार्टनर सोबत जा, तुमच्या मिसअंडरस्टँडिंग हे होणारच आहे, राईट. सो मी म्हणेल की डिवोर्स करणं हा किंवा डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे सोल्युशन नाही आहे. खरी कसरत तर तिथे आहे की ते नात्याला टिकवणं, राईट, त्याच्यावरती काम करणं. ठीक आहे, तुम्ही तुमचे 100% देऊनही वर्कआउट नाही होते तर मग तुम्ही
डिवोर्स घेऊ शकता, तर मग तुम्ही ते रिलेशन ब्रेक करू शकता. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्याचे जवळजवळ 10-15 वर्ष त्या रिलेशनला दिलेले आहेत आणि थोड्या 1-2 वर्षात तुमचे मिसअंडरस्टँडिंग झाले म्हणून तुम्ही ब्रेकअप करणं किंवा तुम्ही मग डिवोर्स घेणं हा जर निर्णय घेताय तर हे सोल्युशन नाही. मी म्हणेल तुम्ही सोल्युशन बेस्ड अप्रोच शोधा, प्रोफेशनल हेल्प घ्या, 10 लोकांसोबत डिस्कस करा, थोडं एकमेकांना अंडरस्टँड करून घ्या आणि मग तुम्ही डिसिजनवरती घ्या. अगदी करेक्ट. सो मॅडम, मला आज तुम्हाला हे विचारायला आवडेल की बऱ्याचपैकी स्त्रियांच्या मानसिक किंवा आरोग्याबद्दल खूप चर्चा होत असते, आपण नेहमीच बघतो, पण कळत न कळत पुरुषांबद्दल आजकाल कोणीच बोलत नाही. बरोबर. सो मग मॅडम, तुम्ही काय सांगाल की स्त्रियांचं मानसिक आरोग्य तर सर्वांनाच माहिती आहे, पण पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान क्वेश्चन तुम्ही केला आहे. आजकाल पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोललं जात नाही आणि त्यांच्याबद्दल बोलणंही गरजेचं आहे. आपण बघायला जाऊ तर मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की पुढे जाऊन तू एक कर्ता पुरुष होणार आहेस किंवा तू मुलगा आहेस, तू रडलं नाही पाहिजे. मेल डॉमिनेट फॅमिली की तू मुलगा आहेस, तू रडलं नाही पाहिजे, तू मुलगा आहेस, तू असंच वागलं पाहिजे, तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे. बरोबर. सो त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनावरती अपब्रिंगिंग लहानपणापासून झालेलं असतं की मी इमोशन्स नाही एक्सप्रेस करायचे. मला जरी रडायला आलं तर मी रडलं नाही पाहिजे कारण मी वीक दिसेल. बरोबर. त्याचबरोबर मला काही स्ट्रेस असेल तर मी बोललं नाही पाहिजे, मी वीक दिसेल. मी घरातला कर्ता पुरुष आहे, मी जर वीक झालो तर बाकी फॅमिली वीक होणार आहे. त्यामुळे मग काय होतं की इनडिरेक्टली कुठे ना कुठे सबकॉन्शियसली मेल खूप जास्ती मानसिक आरोग्याला सफर होतात. राईट. जसं की स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी हे पुरुषांमध्ये पण तेवढंच प्रमाण आहे. मग हो, खूप जास्ती प्रमाण पुरुषांमध्येही आहे, पण ते डील करतात, ते एक्सप्रेस नाही करत. पण मी म्हणेल की त्यांनी एक्सप्रेस करणं गरजेचं आहे आणि एक्सप्रेस करण्यासाठी आपणही वाव दिला पाहिजे, असं मला वाटतं. स्त्रियांनी पण वाव दिला पाहिजे. तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या हजबंडला, तुमच्या मुलाला तुम्ही अंडरस्टँड करून घ्या की ॲज अ मेल त्यालाही काही ना काही इश्यू असणार आहेत, त्यालाही फिलिंग्स आहेत, त्यालाही इमोशन्स आहेत, त्याने आपल्यापाशी येऊन शेअर केलं पाहिजे. मग शेअर करण्यासाठी तो बोलत नाही हा प्रश्न नाही आहे, तुम्ही किती त्याला तेवढं कम्फर्टेबल करताय, तुम्ही किती तुमच्या साईडने त्याला तेवढं अप्रोच करताय की त्याने येऊन तुमच्याशी बोललं पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं. सो पुरुष मोस्ट प्रोबॅबली आणि पुरुषांचंही एक चुकतं की ते ओपनली बोलत नाही. बरोबर. इमोशन सप्रेस करून ठेवतात, ते नाही शेअर करत, कारण की ते म्हणतात ना की एक पूर्वीपासून अपब्रिंगिंग आहे की पुरुषांचं असंच असतं, ते प्रॉब्लेम नाही बोलून दाखवत. तर असं नाही. मी म्हणेल की पुरुषांनी पण त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल वोकल झालं पाहिजे, बोललं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. ज्यावेळी ते शेअर करतील त्यावेळी त्यांनाही सोल्युशन मिळेल समोरच्याकडून. असं नाही की स्त्रिया समजून घेत नाहीत, त्या समजून घेतात, पण जोपर्यंत तुम्हीही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो वाव मिळणार नाही. बरोबर. तोपर्यंत स्त्रीलाही कळणार नाही की समोरचा पर्सनही सफर होतोय, कारण की नाही म्हटलं तरी स्त्रीला तिचं खूप मोठं असतं. प्रत्येकालाच आपले आपले प्रॉब्लेम मोठे असतात. सो मला असं वाटतं की पुरुषांनी थोडं एक्सप्रेस व्हावं, फिलिंग सप्रेस करू नये. जेवढ्या सप्रेस करून ठेवणार त्याचा आउटबर्स्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतो. मग मानसिक आरोग्याला सामोरं जाणं असेल, मग ॲडिक्शनकडे वळणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी पुरुषांमध्ये दिसून येतात स्ट्रेसमुळे. सो आता आपण ॲडिक्शनकडे जाऊयात. सो मग आता हे जे जनरली आपण ऑब्झर्व करतो ॲज अ सोसायटी की बघतो जनरली ॲडिक्टेड लोक खूप असतात. सो मग ह्याला काय कारणीभूत आहे? म्हणजे हीच गोष्ट कारणीभूत आहे का की बाबा आपण ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ करिअर की आपण एक्सप्रेसच होऊ शकत नाही आहे कुठे? सो मग हेच कारण असतं का ॲडिक्शनचं? ॲडिक्शनची पण तशी भरपूर कारणं आहेत. सगळ्यात मोस्ट रोल प्ले करतं तर हे कारण की बाबा एक्सप्रेस नाही होऊ शकत आहे, कोणाला शेअर नाही करू शकत आहे. मग पुरुषांचं बघायला गेलं घरी गेलं की तीच किरकिर आहे असं म्हटलं जातं की यार मला नाही घरी जायचंय, बायको परत किरकिर करेल. हे कॉन्स्टंट मुलांचे स्टेटमेंट असतात, पुरुषांचे स्टेटमेंट असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की मग घरी नाही जायचं, मित्रांच्यात बसणं, मग आता खूप हेवी झालंय, मग कुठं शेअर नाही करू शकत आहे. किंवा काही पुरुषांची पर्सनॅलिटी पण असते इंट्रोवर्ट, मग ते शेअर नाही करू शकत, बोलू नाही शकत आहे. मग मी ड्रिंक केलं की मला किक बसते, मी स्मोक केलं की मला किक बसते आणि मी सगळं बोलून टाकतो, मग बरं वाटतं मला. म्हणून मग अल्कोहोलकडे वळणं, मग स्मोक करणं. स्मोक केल्यावर मला क्लॅरिटी मिळते, असं पुरुषांचं असतं की मला विचारांना क्लॅरिटी मिळते. एक सुट्टा मारला की बरं वाटतं. स्मोक करणं ज्याला सुट्टा बोललं जातं आजकाल. मी एक चहा आणि सुट्टा घेतला की मला आयुष्याची क्लॅरिटी येते. बट हे कोपिंग चांगलं नाही आहे. इनडिरेक्टली तुम्ही काय करता की एक्सटर्नल रिसोर्सेस तुमच्या बॉडीमध्ये टाकताय. आता अल्कोहोल, दारू पिल्यावरती लोक वायबल होतात, काही जण रडतात, काही जण हसतात, जे कमी बोलतात ते खूप जास्ती बोलतात, मनातल्या
फिलिंग्स एक्सप्रेस करतात, तो वे असतो त्यांच्यासाठी. मग त्यांना असं वाटतं की अरे यार मी नॉर्मल असताना बोलू शकत नाही, पण मी ड्रिंक केल्यावरती बोलू शकतो, म्हणून मग ड्रिंक करतात. बट हे खूप चुकीचं कोपिंग आहे. नॉर्मल असल्यावरती तुम्ही का बोलू शकत नाही हे फिगर आउट करणं गरजेचं आहे. याने काय होतं की मी ड्रिंक केल्यावरती बोलतोय, मग हळूहळू ते वाढतं, मग मी रोज घ्यायला लागतो. आणि रोज घेतल्यामुळे काय होतं की काही ना काही तुम्ही एक्स्ट्रा बाहेरनं टाकताय बॉडीमध्ये, बरोबर. आता जसं की आपण सकाळी जेवण केलं तर रात्री किंवा दुपारी जेवण करायचंय किंवा रात्री जेवण केलंय, ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळी ते आपण मोशनद्वारे पास ऑन करतो, तेव्हा दुसरं अन्न पोटात जातं, बरोबर. सेम गोज विथ अल्कोहोल, सेम गोज विथ ॲडिक्शन. की आपण जर तुम्ही अल्कोहोल घेताय तर बॉडीतलं कुठलं तरी एक पदार्थ किंवा कुठलं तरी एक लिक्विड कमी होणार आहे आणि त्याची जागा अल्कोहोल घेणार आहे. आता कुठलं तरी लिक्विड म्हणजे ज्याला थायमिन बोललं जातं, जे आपल्या बॉडीमध्ये आहे. थायमिन लेवल कमी होते ज्यावेळी अल्कोहोल खूप जास्ती आपल्या बॉडीमध्ये रोल प्ले करतं किंवा आपण खूप जास्ती इंटॉक्सिकेशन करायला लागतो. मग थायमिन लेवल कमी झाली आणि अल्कोहोल आपण घेतोय, त्याच्यामुळे मग बॉडीली सिम्पटम्स दिसायला लागतात, फिजिकल सिम्पटम्स पण. जसं की वीक होऊन जाणं, रक्ताच्या उलट्या होणं किंवा अल्कोहोलमुळे मग वाद होणं घरामध्ये, अनस्टेबल बिहेवियर चेंज होतं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग कालांतराने तुमच्या बॉडीवरती पूर्ण अल्कोहोल कब्जा करतं. मग असं होतं की मग मेडिकल कंडिशन्स खूप जास्त दिसून येतात, जसं की कार्डियक अरेस्टचे चान्सेस दिसून येतात, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस बिकॉज ऑफ थायमिन लेवल कमी झाली, अल्कोहोल तुम्ही घेताय. पाल्पिटेशन वाढतं, पाल्पिटेशन म्हणजे हृदयाचे ठोके, ब्लड फ्लो खूप जास्ती व्हायला लागतो. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हार्टवरती प्रेशर येतं आणि हार्टवरती प्रेशर आलं की हार्ट अटॅक वगैरेचे प्रमाण वाढतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या बॉडीने पूर्ण अल्कोहोल कब्जा केलेलं असतं आणि मग तुमचे सिम्पटम्स दिसायला लागतात. हळूहळू आपलं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, ॲसिडिटी इश्यू होतात, स्टमकला इजा होते आणि मग हे सगळं मग मेडिकल कंडिशनमध्ये जातं. मग मेडिकल कंडिशन आल्यावरती अल्कोहोल बंद, थायमिन लेवल नाही आहे, मग विड्रॉल सिम्पटम्स दिसतात. आता विड्रॉल सिम्पटम्स म्हणजे काय की भास होणं, कोणीतरी दिसतंय, मग एकट्यात बोलणं, वेडवाकडं बिहेवियर म्हणजे की झाडावरच चढणं असेल, हो, आग लावून घेणं, मध्ये नाचणं, अशा पण गोष्टी होतात. कारण की तुमच्या मेंदूवरचा कंट्रोलच तुमचा जातो अल्कोहोलमुळे. मग यांना काय ट्रीटमेंट असते तर मग यांना रिहॅबमध्ये ॲडमिट करणं, मग फोर्सफुली बांधून घेऊन जाणं. रिहॅबमध्ये गेल्यावरती तिथे पण मेडिकेशन्स घ्यावे लागतात, कारण की बॉडीतली थायमिन लेवल तर जागेवर आणायची. खूप मोठी प्रोसेस आहे. जस्ट एक अल्कोहोल तुमचं अख्खं आयुष्य खराब करू शकतं, राईट. आणि एकदा जर तुम्ही ॲडिक्ट झालात, जोपर्यंत तुमच्यामध्ये विलिंगनेस नाहीये तुम्ही रिकवर होऊ शकत नाही. मनापासून जर तुम्हाला इच्छा नाही तर तुम्ही नाही रिकवर होणार. आता हे अल्कोहोलचं झालं. सेम गोज विथ वीड, गांजा ज्याला आपण बोलतो. गांजानं तर डिरेक्टली आपल्या ब्रेनवरतीच इम्पॅक्ट होतो, राईट. गांजा घेतल्यावरती एकदम एनर्जेटिक वाटतं किंवा खूप असं फ्रेश वाटतं, कारण की तुम्ही एक्सटर्नल स्टिम्युलस देता तुमच्या ब्रेनला, मेंदूला. आपलं जे काही सर्किट आहे त्याला ते बाहेरनं तुम्ही डिस्टर्ब केल्यामुळे फ्रेश वाटतं, तेवढ्यापुरतं वाटतं. बट हळूहळू तुमचं इंटॉक्सिकेशन जास्ती झालं की मग काय होतं की तुमचा ब्रेन स्लो व्हायला जातो, मंद व्हायला जाता तुम्ही. मग तो प्रोसेस होत नाही, थॉट प्रोसेस तुमची काम करत नाही, थिंकिंग पॅटर्न चेंज होऊन जातो. मग सायकोमोटर ॲक्टिव्हिटी म्हणजे की जे काही आपण गेस्चर करतो, जे काही काम आपण करतो, ॲक्टिव्हिटी ज्या आपल्या असतात त्या स्लो डाऊन होऊन जातात, कारण की तुमचं ब्रेनचं आणि तुमच्या सायकोमोटर ॲक्टिव्हिटी म्हणजे की तुमचं जे कॉग्निशन आहे. आता जसं मला तुमच्याशी बोलायचं तर पहिला सिग्नल मला द्यावा लागतोय. बोलताना मी हे गेस्चर करते तर हा पण सिग्नल ब्रेनला द्यावा लागतोय आणि तो सिग्नल तिथे पोहोचतो त्यावेळी मी गेस्चरिंग करते. सो हे जे सिग्नल आहेत ते स्लोली पास ऑन होतात, त्यामुळे खूप स्लो होतो तो पर्सन. मग आपल्याला वाटतं की हा मंद आहे का, ह्याला काही जमत नाही, रिस्पॉन्सच येत नाही. आणि त्यामुळे मग गांजाही नाही घेते तुम्ही आणि तुमचं ब्रेनही म्हणजे बेसिकली हॅक झालेला आहे त्याच्यामुळे. आणि मग ॲक्टिव्हिटी स्लो झाल्यात, काहीही होत नाही, काही करता येत नाही. मग जोपर्यंत तुम्ही गांजा घेत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्रेश वाटत नाही पुन्हा. मग ही सायकल सुरू राहते आणि मग तुम्ही ॲडिक्शनमध्ये वळता. असंच माझ्याकडे एक केस होती, जो वीड घेत होता गांजा, एक 21 वर्षाचा मुलगा. अच्छा. हो. आणि त्याला ॲडिक्शन लागलं होतं. पण मग ह्या मुलांना आणून कोण देतं अशा मित्र. ओके. मित्रांथ्रू पोहोचतात, बरोबर. आता हे कसं कळतं, ह्याचे खूप सारे रिसोर्सेस आहेत मार्केटमध्ये. ऑनलाईन बघणार आपण, जसं म्हणतो की आपण कंपनी पण आपली कुठली आहे, कुठल्या मित्रांच्यात बसणं उठणं गरजेचं आहे, हे पण खूप मॅटर करतं. सो त्याला मित्रांथ्रू सवय लागली आणि खूप चांगल्या फॅमिलीतनं तो बिलॉंग करत होता. बट गांजा घेण्यासाठी पैसे लागतात. आता त्यांचा ग्रुप होता, प्रत्येकाची टर्न यायची आणि पेरेंट्स वगैरे वेल एज्युकेटेड टीचर,
वाटतात आणि ह्याला एज्युकेशनसाठी पाठवायचे, हा कॉलेज बंक करून तिकडे जायचा. आणि मग हळूहळू काय झालं की आता ह्याची टर्न आली, गांजा घ्यायला पैसे नाही आहेत. त्यांनी लिटरली हवालाचं काम केलं. ओ माय गॉड. हो, कॉलेज सोडून. आणि मग त्याने तो गांजा घेतला आणि हळूहळू मग घरात चोरीमारी करणं, वडिलांचे पैसे काढणं, आईचा मोबाईल विकणं, इथपर्यंत ती परिस्थिती आली. आणि मग हे सगळं झाल्यावरती पॅरेंट्सला समजेना की करायचं काय आता पालकांना. मग ते घेऊन आले रिहॅबला, ॲडमिट केलं. सो या सगळ्या याच्यामध्ये गांजा वगैरे याच्यामध्ये त्याच्यावरती काही पोलीस केसेस पण झाल्या. पूर्ण लाईफ त्याची ॲट द एज ऑफ 21. ॲट द एज ऑफ पोलीस केस. येस. आणि याच्यामुळे त्याला रिहॅबमध्येही ॲडमिट व्हावं लागलं. ॲट द एज ऑफ 22 तो रिहॅबमध्ये होता. आणि हे सगळं असताना मग त्याला कमीत कमी ह्या ट्रीटमेंटला 1 year वगैरे लागतं ऑलमोस्ट. आणि मग 1 year नंतर ना त्याचा डिस्चार्ज वगैरेची प्रोसेस सुरू होती. बट त्याचं असं होतं की मला लवकर घरी जायचं आहे. आणि त्याला आम्ही डिस्क्लोज केलं नव्हतं की आता तुझा डिस्चार्ज प्रोसेस आहे, तू लवकर जाणार आहे. सो त्याने एक दिवस मित्रांच्याच म्हणजे इन्फ्लुएन्स खाले फर्स्ट फ्लोअरवरनं उडी मारली पळून जाण्यासाठी. हो. आणि जशी त्याने उडी मारली त्याचं वेट गेन झालं होतं, 105 किलो वगैरे होता. जशी उडी मारली तसं त्याचे पाम, जो आपला तळवा असतो, त्याची पूर्ण हाडं डिस्लोकेट झाली. आणि तो पर्सन चालूही शकत नव्हता. लिटरली तो बेड रिडन. आणि अजूनही तो बेड रिडन आहे. त्याला चालताही येत नाहीये. पूर्ण लाईफ खराब झाली. बिकॉज त्याने जिकडून उडी मारली एवढा हेवी होता, त्याच्या स्पायनल कॉर्डला पण इश्यू आले. सो सांगायचं तात्पर्य हेच की एक ॲडिक्शन तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं आणि तुमची लाईफ किती खराब होऊ शकते हे आजकाल अवेअरनेस खूप कमी आहे. त्याच्यामुळे ॲडिक्शनकडे लोक खूप वळतात. राईट. सो जर पालक म्हणून जर तुम्ही ही स्टोरी आता ऐकली असेल मॅडमकडून, तर एका पालकाला ज्या वेळेस त्यांची मुलं डिग्री पूर्ण करतात, 21 एजला डिग्री जनरली पूर्ण होते, आणि पालक एवढं इन्व्हेस्ट करून एज्युकेशनला, त्या मुलाला वाढवायला एवढं इन्व्हेस्ट करून ज्यावेळेस ही स्वप्न रंगवतात की आता माझा मुलगा काहीतरी नोकरी करेल, व्यवसाय करेल, काहीतरी कमवेल, आणि त्या एजमध्ये त्या पालकांना रिहॅबमध्ये ॲडमिट करावं लागते, तर तुम्ही गोष्टीची डेप्थ अंडरस्टँड करू शकता. मॅडम काय सांगाल की आता पुरुषांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जे आहेत, सो त्याची कारणं हे सगळे आहेत का? हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण नाही म्हणू शकत की फक्त पुरुषांमध्येच, स्त्रियांमध्येही आहे. अच्छा. इकडे मी जरी स्त्री असले तरी मी बायस नाही आहे. कसं आहे की या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. म्हणजे स्त्री झालं, पुरुष झालं. आता एक्स्ट्रा मॅरिटलची कारणं तशी भरपूर आहेत. जसं की बघायला जाल तर सेक्शुअल लाईफ एक्सप्लोअर करायची आहे, माझा पार्टनर मला सॅटिस्फाय करत नाही आहे, किंवा माझी पार्टनर मला सॅटिस्फाय करत नाही आहे म्हणून एक आहे. दुसरी गोष्ट अंडरस्टँडिंग खूप पुअर झालेलं आहे. म्हणजे बेसिकली मला असं वाटतं की कपलने, नवरा बायकोने तरी ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये डिस्कशन केलं पाहिजे, जे की केलं जात नाही. राईट. आपल्या इंडियन सोसायटीमध्ये म्हणजे आपलं कल्चरच असं आहे की नाही डिस्कस केलं जात. बट त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. फिमेलला जर इंटिमेट व्हायचं आहे तर कधी व्हायचं आहे हे तिने क्लिअरली किंवा तेवढंच पोलाईट वेने हजबंडला सांगितलं पाहिजे आणि समोरच्याने ते अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. बरोबर. आता जसं की आपण बघतो की प्रत्येकाचं एक असं नाही की कधीही वाटलं आणि केला, अशा गोष्टी नाही आहेत. त्याच्यासाठी पण काही रिझन आहे, त्याच्यासाठी पण बॉडी तेवढी रिस्पॉन्ड करते. राईट. आता जसं की कधी कधी फिमेलला अर्जेस असतात, पण मेल म्हणजे हजबंड म्हणतो की मी आज खूप थकलोय, आज स्ट्रेस आहे, आज काही नको करायला. बरोबर. सो याने काय होतं की तिचं मन मारलं जातं. आणि ही खूप मिसकन्सेप्शन आहे की थकल्यामुळे नाही करायचं. उलट ज्यावेळी तुम्ही थकताय, ज्यावेळी तुम्हाला स्ट्रेस येतोय, त्यावेळी जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फिजिकल रिलेशन ठेवलं तर तुम्हाला खूप रिलीफ वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं. सो ही कारणं न देणं, जर वाईफ स्वतःहून म्हणते आहे तर थोडंसं तुम्हीही त्याच्याकडे लक्ष देणं. सेम गोज विथ फिमेल. जर आपल्या हजबंडला त्या नीड आहेत तर त्या फुलफिल करणं. जर तुम्ही तुमच्या पार्टनरकडून तुमच्या अपेक्षा किंवा तुमच्या नीड फुलफिल होत नाही तर तसं डिस्कशन करणं. बरोबर. जर वाटलंच तुम्हाला तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेणं. जसं सोसायटीमध्ये, मार्केटमध्ये सेक्सॉलॉजिस्ट आलेले आहेत आणि या गोष्टी खूप ओपनली डिस्कस केल्या जातात. सो ती हेल्प सीक करणं पण गरजेचं आहे. आणि बेसिकली मला वाटतं की तुम्ही कम्युनिकेट करा एकमेकांसोबत. तुमची सेक्स लाईफ पण कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कमी होतील. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये वाद झाले म्हणून थर्ड पर्सन मला ती वार्मथ मिळते म्हणून मी तिकडं जाणं हे खूप चुकीचं आहे. हे कोपिंग न ठेवता की जो हक्काचा पर्सन आहे त्याच्याशी मी बोलेल, त्याच्याशी सॉर्ट करेल आणि मी पुढे माझं रिलेशन कंटिन्यू करेल, याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट मी याच्यात ॲड ऑन करेल ती म्हणजे की जो माझा हजबंड करत होता तो आता थर्ड पर्सन करतोय. बरोबर.
की म्हणून मला तिकडे अट्रॅक्शन फील होत आहे, तर तुम्ही तुमच्या हस्बंडसोबत ते डिस्कस करा. जर तुम्हाला कोणासोबत अट्रॅक्शन फील होत आहे तर तुम्ही ते सांगा की बाबा मला आज या पर्सनकडे अट्रॅक्शन फील झालं किंवा मला तो आवडायला लागला आहे किंवा तो माझ्यासाठी या गोष्टी करतो, तर वाय नॉट तू केलंस तर आपलं रिलेशन चांगलं होईल. सेम गोज विथ मेल. त्यांनीही फिमेलला सांगितलं पाहिजे आणि तेवढंच त्या फिमेलने अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे, राईट, ना की त्याला ॲलिगेशन्स लावणं. जर तुम्हाला वाटते की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर जातोय आणि तो स्वतःहून तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला त्यावरती काहीतरी करावं लागेल, बरोबर. मग काय करायचंय दोघांनी डिस्कस करा. नाही तुम्हाला पॉसिबल होते प्रोफेशनल हेल्प घ्या. पण मी म्हणेल की एक्स्ट्रा मरायटल करणं हा वे नाही आहे. बेसिकली तुम्ही 3 लोकांची लाईफ खराब होती, एक तुमची, तुमच्या पार्टनरची, त्याचबरोबर समोरच्याचे, राईट. सो इट्स बेटर की एक्स्ट्रा मरायटल करण्याआधी तुम्ही डिस्कस करा तुमच्या पार्टनरसोबत आणि तेवढं तुमच्यामध्ये हेल्दी कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे आणि तेवढं वाव असणं गरजेचं आहे की तुम्ही त्या गोष्टींवरती डिस्कस करू शकता. तर मग एक्स्ट्रा मरायटल अफेअर नाही होणार. बट ही सगळी कारणं जी आहेत, जसं स्ट्रेस झालं, एकमेकांचं पटत नाहीये, मिसअंडरस्टँडिंग, अट्रॅक्शन, याच्यामुळे एक्स्ट्रा मरायटल अफेअर होतात. बरोबर. सो ह्यामध्ये आता महत्त्वाचं जसं तुम्ही बोललात की लाईफ खराब होतात लोकांच्या, पण असं पण आहे ना मॅडम की जसं की आता मी जर ऑफिसला आले किंवा आलो तर मला बघणारं कोणीच नाही. सेम अप्लाय होतं फ्रेशर बाबतीत सुद्धा. बरोबर. सो मग आता ह्यामध्ये काय म्हणजे सेल्फ डिसिप्लिन कसं असलं पाहिजे, आपण ह्या गोष्टी होऊच नये, लाईफ कुणाची खराब होऊ नये, आपल्यामुळं कुणी चीट होऊ नये, आपण कुणाला करू नये, ह्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे आनंदी राहायचा मार्ग काय? आनंदी राहायचा मार्ग कमी एक्सपेक्टेशन्स ठेवा. ओके, ठीक आहे, हे खूप गरजेचं आहे. एक्सपेक्टेशन जेवढ्या कमी असतील तेवढं तुम्हाला जास्ती त्रास कमी होईल. दुसरी गोष्ट की आता तुम्ही एक छान मुद्दा इथे मांडलात की मला बघणारं कोणीच नाही, राईट. सो हे खूप मॅटर करतं. तुम्ही तुमच्या पार्टनरला ॲप्रिशिएट करत नाही, आज तू छान दिसतेस, बोलणं गरजेचं आहे. तुमचं कितीही जुनं रिलेशन होत आहेत, कितीही वर्ष झालं. सेम गोज विथ मेल. नॉट ओनली फिमेललाच बोललं पाहिजे तू छान दिसतेस, तर फिमेलनेही म्हटलं पाहिजे की अरे वा छान दिसतोयस, बरोबर. तर त्याला छान वाटतं की माझ्या पार्टनरचं लक्ष आहे माझ्याकडे, छोट्या छोट्या गोष्टींकडे. आणि मोस्टली फिमेलला या गोष्टी खूप आवडतात. बरोबर. आपल्या पार्टनरने आपलं कौतुक करावं, बट कालांतराने आपण ग्रँटेड पकडतो आणि मग ते केलं जात नाही, मग तेच थर्ड पर्सन करतो, मग ते छान वाटतं, ते आवडायला लागतं. आता पुरुष म्हणतील की स्त्रियांच्या मनातलं आम्हाला कळत नाही. प्रत्येकच गोष्ट सांगावी नाही लागावी असं मला वाटतं. प्रत्येकच गोष्ट सांगितली तर त्या नात्यामध्ये तुमचा गोडवा राहणार नाही. काही गोष्टी तुम्हाला स्वतःलाही एक्नॉलेज करायच्यात, काही गोष्टी स्त्रियांनी स्वतः सांगितल्याही पाहिजेत. आपला नवरा देव नाही, सगळ्याच गोष्टी कळतील, बरोबर. काही गोष्टी तुम्ही स्वतः सांगा, तुमचे एक्सपेक्टेशन्स की मला हे असं असं हवंय, बरोबर. एक्सपेक्टेशन दॅट डझंट मीन की मला मोठे मोठे गिफ्ट्स घेऊन दे. छोटे छोटे इमोशन सपोर्ट हवाय, इमोशनल सपोर्ट हवाय, ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आज तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करताय, एखादा मेल म्हणजे तुमचा कलिग आहे, त्याने तुमच्यासाठी काही छान गोष्ट केली तर तुम्ही ते शेअर करा, बरोबर. की ते मला खूप छान वाटलं, हे जर तू केलंस तर आपलं नातं अजून खूप छान होईल, बरोबर. सो या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे. सेम गोज विथ मेल. त्यानेही डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याला जर कुठली मुलगी आवडली आज की तिने आज हे छान घातलं होतं, छान दिसत होती, त्याने येऊन वाईफला सांगितलं पाहिजे आपण तुझ्यासाठी हे घेऊयात का, तू पण छान दिसशील, किंवा मी तुझ्यासाठी छान राहते, हे पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मग हे अट्रॅक्शन वाढणार नाही आणि माझ्याकडे कोणी बघत नाही हा प्रश्न राहणार नाही. मला वाटतं की तुम्ही आपल्या पार्टनरला बोलणं गरजेचं आहे, एक्नॉलेज करणं गरजेचं आहे आणि जिकडे आपला पार्टनर लॅक करतोय त्या गोष्टींमध्ये हेल्प करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुला हे जमत नाहीये ना, तर आपण दोघे मिळून करू, ना की तिकडे जज केलं पाहिजे तुला हेही जमत नाही, तुला हेही करता येत नाही. त्यापेक्षा हे आपण दोघे मिळून डिसअपॉइंटमुळे जास्त प्रॉब्लेम होतात. हे डिसअपॉइंटमेंट खूप जास्ती होणं, किंवा मग फिमेल वर्किंग असेल तर घरी आल्यावरती तुला गिझरचं बटन नाही बंद करता आलं, मी दिवसभर बाहेर असते, तुला हे नाही करता आलं, तुला ते नाही करता आलं, बट त्याने बाकी कामं केली आहेत. जो कधीही वॉशिंग मशीन लावत नाहीये त्याने ती लावली, ते तुम्ही एक्नॉलेज करता का की अरे वा तू हे केलंस आज, व्हेरी गुड, खूप छान केलंस, बरोबर. तर त्याला ती उत्सुकता राहील ना की ही नोटीस करते मी ह्या गोष्टी करते. तर तुम्ही ते नाही करत, तुम्ही एक्सपेक्टेशन्स वाढवता, बरोबर. मग त्याच्यामुळे वाद होतात. सो सेम गोज विथ फिमेल. घरात राबते तू घरातलंच केलं पाहिजे, राईट. तुला बाहेरचं काय नॉलेज. ह्यामध्ये एक रोल असा पण आहे ना, आता समजा एखादी जॉब न करणारी स्त्री असेल तर मग त्या केसमध्ये हे होऊ शकतं ना की बाबा तू तर घरीच असते, तू तर घरीच आहे, आणि मग त्या केसमध्ये हे कॉन्फ्लिक्ट होणं फार साहजिक आहे. मग त्या केसमध्ये काय? येस, हे कॉन्फ्लिक्ट होतात, होणं साहजिक आहे, नाही होतातच आहेत खूप जास्त. ग्राइंडेड पकडलं जात, तू घरात आहे तुला काय कळतं,
बाहेरचं तुला काय कळतं, बाहेर आम्ही पडतो बरोबर. तेवढं तुम्ही बाहेर सफर करता तेवढीच फिमेल घरात सफर करते, जरी ती घरात असली तरी. आता वर्क फ्रॉम होम आलंय त्यामुळे फक्त स्त्रियाच घरात नसतात तर नवरेही घरात असतात, घरात बसून कामं करतात राईट. सो मोस्टली फिमेल असं केलं जातं की तू वर्किंग नाही आहेस, बरोबर. तू पैसे कमवत नाहीयेस, तू फक्त चूल आणि मूल याच गोष्टींमध्ये मर्यादित राहायचं. आपण कितीही म्हटलो की स्त्री पुरुष समानता आहे तरी अजूनही तसं नाही. नाहीये. चूल आणि मूल या गोष्टी अजूनही कुठे ना कुठे सुरू आहे. सो मग तुला काही कळत नाही, तुला बाहेरचं नॉलेज नाहीये. बरं तिला नॉलेज नाही तर तुम्ही द्या, तुम्ही तिला बाहेर घेऊन जा, बरोबर. तुम्ही तिला प्रोत्साहित करा की सतत घरातलं काम नको करूस, आपण तुला काही क्लासेस लावू, थोडंसं तिचं जे काही वर्क आहे ते थोडं तुम्ही वाटून घेतलं तर तुम्हालाही बरं वाटेल राईट. आणि तुमच्यामध्ये हेल्दी एक रिलेशनशिप मेंटेन होईल राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिलाही सेल्फ डाऊट नाही येणार बरोबर. राईट. सो त्यामुळे मला वाटतं की तुम्ही रादर दॅन ग्रँटेड पकडण्यापेक्षा माझा पार्टनर माझ्यासोबत माझ्या इतकाच कसा सोबत येईल याच्याकडे फोकस करा राईट, असं मला वाटतं. मॅडम मला हे सांगा की आता समजा बऱ्याच घरांमध्ये स्त्रिया नाही कमवत, फक्त पुरुषच कमवतात, मग त्या पुरुषावरती काय काय बर्डन्स येतात? पुरुषांवरती फायनान्शियल बर्डन्स खूप येतात, सोसायटल प्रेशर असतो, त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक पर्सनच्या एक्सपेक्टेशन फुलफिल करायचे आहेत. मग एक्सपेक्टेशन नॉमिनल नसतं. मला आयफोन हवाय, मला पार्टीला जायचंय, नवीन ड्रेस हवाय, मला ब्रँडेडच हवंय, मग तू काही कर आणूनच दे बरोबर. तसं बघायला आपला पगार असतो एवढूसा, त्याच्या दुपटीने असतात EMI बरोबर. की आता आयफोन घेतलाय, मला आयफोन आहे, माझ्या मैत्रिणीला पण आयफोन आहे, मग मलाही हवाय बरोबर. मग ती डिमांड करणं, मग ती फुलफिल नाही झालं की चिडचिड करणं, बाबा बायको रोज चिडचिड करते तिला घेऊन देऊ, EMI. त्याचबरोबर घरात वॉशिंग मशीन हवी, मी कपडेच धुणार नाही, कामवाली बाई लावायची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर शिक्षण, मुलांचं चांगल्या हायर एज्युकेशन मिळलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी एक्सपेक्टेशन्स बरोबर. त्याचबरोबर आणखी गोष्टी अशा की मला एक्सपेन्सिव्ह गोष्टी हव्या आहेत, मग सणाला मला सोनंच नाही केलंय, एकतरी दागिना हवा हो. आणि स्त्रिया मोस्टली इमोशनल ब्लॅकमेल खूप छान करतात. ओके. की मी घरातली लक्ष्मी आणि घरातली लक्ष्मीच नाराज असेल तर कसं होणार बरोबर. पण जर लक्ष्मी नाराज नाही व्हावी त्याच्यासाठी जो कमवणारा पर्सन आहे ते त्याने कुठून कमवतोय, जर तुम्ही लक्ष्मी आहात तर तो नारायण आहे बरोबर की नाही. मग त्याला समजून घेण्याचं काम तुमचं आहे. जसं की आपण बघतो की आता मला माहिती नाही किती लोक स्पिरिच्युअल गोष्टी मानतात नाही मानतात, बट आपण जर बघितलं लक्ष्मी आणि नारायण यांचा जोडा तर ती लक्ष्मी नारायण यांच्या पायापाशी आहे बरोबर. ती सतत त्यांची सेवा करते, पाय वगैरे चेपून देते बरोबर. आता दॅट डझंट मीन की इकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्याच्या मागेही काही कारणं आहेत बरोबर. तसं तुम्ही तुमच्या नारायणला जपताय का, म्हणजे तुमच्या हसबंडला तुम्ही जपताय का बरोबर. ती प्रत्येक एक काळजी घेते, एक्सपेक्टेशन्स तुमच्या आवाजावी आहेत, पण याच्यात पुरुष सफर होतोय आणि घरातला करता असल्यामुळे त्याला सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स फुलफिल करणं गरजेचंच आहे. याच्यामध्ये तो स्वतःकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही, स्वतः कधी ब्रँडेड वस्तू घेणार नाही, स्वतःच्या नीड्स तो कॉम्प्रोमाइज करतो, बट आधी फुलफिल आपल्या वाईफच्या करतो, मुलांच्या करतो. सो इकडे काय होतं की जसं म्हणतात की संसाराची 2 चाकं स्त्री आणि पुरुष असतात बरोबर. दॅट डझंट मीन की फायनान्शियल बर्डन फक्त पुरुषानेच घेऊन जायचंय. मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने तोही थोडासा हातभार लावलाच पाहिजे. मोस्ट प्रोबॅबली आता बऱ्याचशा स्त्रिया लावतात, बट काही ठिकाणी असंही आहे की अजून नाही केलं जातं. मी म्हणेल की तुमच्यात कॅलिबर आहे, थोडं हेल्प तुम्ही केलं तर दोघांनी मिळून तुमचा संसार खूप छान होऊ शकतो. आणि एकटा सफर होण्यापेक्षा फायनान्शियल लेवलला पण तुम्ही थोडी हेल्प केली तर त्याला तो सपोर्ट मिळेल. आणि जर तुम्हाला नाही कमवायचे तर ॲटलिस्ट एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा, मला असं वाटतं राईट. एक्सपेक्टेशन जेवढ्या तुमच्या कमी असतील तेवढा तुमचा पार्टनर हॅप्पी राहील, आणि जेवढा तो पार्टनर हॅप्पी असेल तेवढा दुपटीने तो कमवेल आणि तुमच्या संसाराला ते मिळेल. तर मला असं वाटतं की पुरुष खूप जास्ती सफर होतात फायनान्शियल लेवलला, कारण की त्यांना कमवणंच आहे. घरात बसून राहिला तर लोक बोलणार आहेत, सोसायटी बोलणार आहे की EMI फुलफिल करायचे. मग त्याच्यासाठी एंड ऑफ द मंथ हे स्ट्रेस असतं की बाबा आता एवढं पेमेंट आलं पाहिजे, जरी दुखत असलं, मी जरी आजारी आहे तरी मला कामावर जायचं आहे, कारण की मंथ एंडला मला EMI सॅलरी पाहिजे, पूर्ण सॅलरी हवी, पूर्ण दिवस भरले तर सॅलरी येणार, तेव्हा मला मंथ स्टार्टिंगला EMI फुलफिल करता येतील. सो त्यामुळे निग्लेक्ट केलं जातं. मग शारीरिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही गोष्टींमध्ये पुरुष सफर होतो. किंवा किती टॉक्झिक वातावरण असेल तरी मी हा जॉब सोडू नाही शकत, बिकॉज ऑफ दिस टाइप ऑफ EMI मला करायचंच आहे, मला करायचं, कारण तो प्रेशर घरातून असतो. पण जर घरातली स्त्री जर कमवणारी असेल
तर ती एका मोमेंटला हे म्हणू शकते की ठीक आहे बाबा, तू एखाद्या महिन्याचं तू रिलॅक्सेशन कर, Exactly. मी आहे. हो, हे स्त्रियांनी म्हटलं म्हटलं पाहिजे. आजकाल असं होतं की स्त्रिया कमवतात, स्वतःची सेव्हिंग करतात. अच्छा, असं पण आहे हो, का? आहे. त्यांची सेव्हिंग करतात. तू एवढं कमवतोस, मग तू घरात खर्च कर, बरोबर. आणि ती सेव्हिंग ठेवतात. पुरुष घरामध्ये लावतो आणि तुमचे कॉन्फ्लिक्ट झाले की मी माझी कॅपेबल आहे, ओके, मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, बिकॉज मी साठवून ठेवलंय, बरोबर. हा बिचारा खर्च करतोय सगळ्या गोष्टी, तो स्वतःचा विचार नाही करत आहे. जबाबदारी म्हणून तो करतो. एक्झॅक्टली. पण ही जबाबदारी स्त्रीने पण उचलली पाहिजे. असंही आहे काही प्रमाणात, इकडे वाईस वर्सा पण आहे. इकडे स्त्रिया कमवतात आणि पुरुष नाही, मग त्या केसमध्ये काही पुरुष नाहीच कमवत आहेत अजिबातच, तर दे हॅव टू अर्न. एक्झॅक्टली त्यांना करावंच लागेल. Yes, yes. सो मग आयडियली एक आनंदी कुटुंब किंवा एक आनंदी फॅमिली म्हणून जर हे करायचं असेल, आपल्याला जगायचं असेल आयुष्य, तर काय केलं पाहिजे, कसे एक्सपेन्सेस डिवाइड केले पाहिजे? मी म्हणेल की दोघांनी एक्सपेन्सेस डिवाइड करून घ्या. जर एक जण EMI भरतोय तर एक जण घरातलं बघेल, एक जण एज्युकेशनचं एका मुलाचं बघतोय तर दुसऱ्या मुलाचं बघत, राईट. तुम्ही डिस्कशन करा, एक्सपेन्सेस डिवाइड करून घ्या आणि तुमच्या दोघांचं जॉईंट अकाउंट करून तिकडे तुमची सॅलरी सेव्ह पण करा, जी की तुमच्या पुढे फ्युचरसाठी उपयोगी ठरेल, राईट. आणि याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे, जी की खूप लॅक करते. मला किती पेमेंट आहे आणि मी काय करते हे तुम्हाला विचारायचं नाही. सेम गोज विथ मेल. तू माझ्या फायनान्शियल गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही. तुला मिळतंय ना बसल्या जागी, बस एवढंच. तर मी म्हणेल की याने तुम्ही स्ट्रेसफुल लाईफ जगता, बरोबर. त्यापेक्षा तुम्ही डिस्कस करा की बाबा आता या महिन्यात एवढंच पेमेंट येत आहे किंवा अजून आपण एक्स्ट्रा काय कमवू शकतो, काय करू शकतो, बरोबर. तुमच्याकडे ते स्किल आहेत, सो ते तुम्ही स्किल कशी यूज करायची याच्याकडे फोकस करा. आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही फायनान्स डिवाइड करून घेताय, तर तुमच्या मुलांना काय प्रोव्हाइड करायचं आणि कितपत प्रोव्हाइड करायचं हेही कळलं पाहिजे. मुलगा डिमांड करतो म्हणून तुम्ही आयफोन घेऊन द्याल, पण ते आयफोन घेण्यामागे किती कमवावं लागतं ह्याची जाणीव त्या मुलाला पण होणं गरजेचं आहे. आणि ती जाणीव असल्याशिवाय दिलाच नाही पाहिजे. हां, बरोबर आहे. ती जाणीव होणं जर नसेल तर तुम्ही नाही दिला तर बरं होईल. मला वाटतं जेव्हा तुमचा मुलगाही बाहेर जाऊन 2 पैसे कमवेल तेव्हा त्याला त्या पैशाची किंमत कळेल आणि मग तो दिलेला जो आयफोन आहे त्याचीही व्हॅल्यू कळेल की आपले आई बाबा किती राबून हे आपल्याला देत आहेत, बरोबर. सो हे ओव्हरऑल सगळ्याचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. कुठल्याच गोष्टी एक्स्ट्रीम होऊन चालत नाहीयेत संसारामध्ये म्हणा किंवा लाईफमध्ये. आपण म्हणतो की व्हाईट एरिया आणि ब्लॅक एरिया, सो याच्यामध्ये न राहता तुम्ही याला ग्रे एरियामध्ये येऊन थिंक करावं लागेल. तर तुमचं हॅप्पी लाईफ असेल, हेल्दी लाईफ असेल, त्याचबरोबर तुमचं कुटुंबही हॅप्पी राहील असं मला वाटतं. ग्रेट. मॅडम, जाता जाता मला विचारायला आवडेल की आता आपण खूप सारं डिस्कशन केलं, आपल्याला खूप सगळ्या गोष्टी, आज मलाही खूप साऱ्या गोष्टी कळाल्या की पुरुषांचं मानसिक आरोग्य हे खरंच त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. सो मग एक चांगलं मानसिक आरोग्य किंवा एक संतुलित आरोग्य राहण्यासाठी काय केलं पाहिजे पुरुषांनी? मी म्हणेल की सगळ्यात आधी एक्सप्रेस व्हायला शिका. तुमचे जे इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटतंय रडावं तर रडा. हे नाही की कोपऱ्यात जाऊन रडा किंवा कुठे, पण रडणं गरजेचं आहे. हे जे काही आपले इमोशन्स आहेत जे नॅचरली डेव्हलप झालेले आहेत ते सप्रेस करून ठेवू नका, राईट. रडणं हे एक्सप्रेस करण्यासाठीच आहे. जर जसं म्हटलं जातं की पुरुषांनी रडलं नाही पाहिजे, तर मी याला अपवाद आहे. पुरुषांनीही रडलं पाहिजे. जेवढं आपण रडू तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं. तुम्ही वीक दिसाल असं अजिबात नाही. तुमचे इमोशन्स तुम्ही एक्नॉलेज करा, तुम्ही शेअर करायला शिका. मनात ठेवून गोष्टी पायलअप होतात. पायलअप झालं की त्याचा आउटबस्ट वेगळ्या पद्धतीने होतो. जसं आपण बघितलं ॲडिक्शन वगैरे या गोष्टींकडे वळलं जातं. तर तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला शेअर करायला पार्टनर नाही आहे तर तुम्ही एक डायरी आणि पेन घेऊन तुमचे विचार लिहा. तुम्हाला फील फ्री वाटेल, रिलॅक्स वाटेल, तुम्हाला तुमच्या विचारांना क्लॅरिटी येईल. त्याचबरोबर थोडंसं हेल्दी रुटीन ठेवा. एक्सरसाइज असणं गरजेचं आहे, थोडं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह गोष्टींकडे अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. तुमचा फ्रेंड सर्कल कसा आहे, तुम्हाला कुठे प्रोडक्टिव्हिटी मिळते त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या पार्टनरसोबत गोष्टी डिस्कस करा. मला असं वाटतं रादर दॅन गप्प बसणं, तुम्ही शेअर केलं तर तुम्हाला खूप बरं वाटेल. आणि जेवढं तुम्ही सफर व्हाल गप्प बसून तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे आतल्या आत. आणि जसं जेवढं आपण शांत बसणार तेवढी आपली बॉडी आतनं खराब होणार आणि आपली मेंटल हेल्थ तितकीच डिस्टर्ब होणार. आणि मेंटल हेल्थ ही अशी गोष्ट आहे की ती दिसून येत नाही. सर्दी खोकला तरी दिसून येतो, ताप दिसून येतो, आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. पण मानसिक आरोग्य खराब होतं हे आपल्याला कळत नाही. डे बाय डे ते वर्सन होत जातं आणि ज्यावेळी खूप नेक्स्ट लेवलला जातं म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जातं त्यावेळी ते सिम्पटम्स दिसायला लागतात. सो बेटर वे की योग्य वेळी योग्य काळजी घ्या. जर तुम्हाला शेअर करायला कोणी पार्टनर नाही आहे तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या. तुम्हाला त्रास होतोय एक्नॉलेज करा, सायकोलॉजिस्टकडे जा, डिस्कस करा आणि त्यानंतर ना तुमच्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळेल.
आता असं पण आहे की मेल हेल्प नाही घेत. हम्म. मी स्ट्रॉंग आहे, मी हेल्प घेण्याची गरज काय. बरोबर. तर प्रत्येकाला हेल्प घेण्याची गरज आहे, राईट. तुम्ही कितीही स्ट्रॉंग असला तरी आत्ता काळाची गरज आहे मदत घेणं, आत्ता काळाची गरज आहे एक्सप्रेस करणं. कारण की तेवढं हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे, तेवढं एन्व्हायरमेंट हेल्दी नाही आहे. सगळंच आपण बघायला जातो पोल्युशन, सगळ्याच गोष्टी, विचारांच्या बाबतीत पोल्युशन आहे, त्याचबरोबर वातावरणात पोल्युशन आहे, आजूबाजूला पण पोल्युशन आहे. सो रादर दॅन चुकीच्या गोष्टींकडे वळण्यापेक्षा, म्हणजे ॲडिक्शन या गोष्टींकडे वळण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस करा, एक्नॉलेज करा तुमच्या फिलिंग्स, तुमचे इमोशन्स, आणि त्या पद्धतीने तुम्हाला वाटलं तर हेल्प घ्या, शेअर करा. फक्त शांत बसू नका आणि आतल्यात सफर होऊ नका. मी हे नक्कीच सल्ला देईल पुरुषांना. ग्रेट. चालेल. सो मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि खूप सगळ्या गोष्टी आज आम्हाला सांगितल्या, सगळ्या ऑडियन्सला खूप सगळ्या टिप्स पण मिळाल्या. सो ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा नक्कीच फायदा होईल. सो आल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मलाही इकडे तुम्ही बोलवलं आणि तुमच्यासोबत भेटून बोलून मलाही खूप छान वाटलं. सो आय होप की लोकांना किंवा आपल्या जनतेला याचा फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा. आणि अशाच अनेक मानसिक आरोग्याबद्दल जर त्यांना काही हेल्प लागली तर ते रिच आउट करतील डेफिनेटली. सो मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत, तुम्ही त्यांना डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बेसिकली त्यांचे जे ऑफिसेस आहेत तर ते पुणे लोकेशनलाच आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्या ऑफिसलाही व्हिजिट करू शकता. थँक्यू सो मच.